ज्ञानेश्वर माऊलींचा रिंगणाचा सोहळा जो आहे तो आता पोंदरवडे या ठिकाणी होतोय आणि त्याची जय्यत तयारी जी झालेली आहे आणि वारकरी देखील उत्साहाने आता आपल्यासोबत नाचता येते, गाता येते आणि आपल्या विठ्ठलाच्या भक्तीमध्ये, आपल्या माऊलींच्या भक्तीमध्ये ते देखील आता तल्लीन झालेलं आपल्याला पाहायला मिळते। वातावरण अतिशय भक्तिमय झालेले, सगळे वारकरी जे आहे ते आता तल्लीन झालेत आणि त्यांचा उत्साह जो आहे तो शिगेला पोचलेला आहे। आपल्यासोबत असेच वारकरी जे आहेत जे कोकणामधून आलेले आहेत, कोकणी जे काही कोकणचं त्यांचं राहणीमान आहे, त्याचा गेटअप देखील आपल्याला, त्यांचा पोशाख देखील आपल्याला, पेहराव दिसेल तसाच आपल्याला या सगळ्यामध्ये दिसतोय आणि त्यांचं वेगळं पण जे आहे ते या वारीमध्ये आपल्याला उमटून दिसतोय। आपल्यासोबत याच सगळ्यासोबत बोलण्यासाठी वारकरी कोकणातून आले, तिला हरणे बीच पासून आलेले हे वारकरी आहेत आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी कुठून आलात, काय आणि कुठपर्यंत हा सगळा प्रवास असणार आहे तुमचा? आमचा 5 पंढरी आहे। आम्ही 5 पंढरीवरून करून आलेलो आहे। आम्ही हरणाई बंदरचे ब्रिजवर आहे। वारकरी म्हटलं की आणि कोकणातून आलेलं म्हटलं की एक वेगळा तुमचा साज असतो, एक वेगळी तुमचं गाणे असतात, तर तशा पद्धतीचं पांडुरंगासाठी काही तुमचं काही गवळण असेल, कशा पद्धतीने तुम्ही म्हणता? गवलन बोलतो, हरिपाठ बोलतो। गवलन गवलनीला गवलनीला पुत्र झाला यशोदेला। गवलन म्हणते गवलनीला पुत्र झाला यशोदेला। एकी दावी एकी पुढे एक वाटी संत वडे। एकी पुढे एक वडे, एकी पुढे एकी वडे। गवलन म्हणते गवलनीला गवलनीला पुत्र झाला यशोदेला। गवलन म्हणते गवलनीला पुत्र झाला यशोदेला। गवलन म्हणते गवलनीला गवलनीला पुत्र झाला यशोदेला। गवलन म्हणते गवलनीला पुत्र झाला यशोदेला। वान भरोनिया टाटी झाली नंदा घरी दाटी। वान भरोनी काठी झाली नंदा घरी दाटी। वान भरोनिया ताटी झाली नंदा घरी दाटी। वान भरोनी ताटी झाली घरी दाटी। आयशी गळबळ झाली झाली तरी वेळ झाली। आयशी गळबळ झाली झाली तरी वेळ नाही। गवलन म्हणती गवलनीला गवलनी पुत्र झाला यशोदेला। गवलन म्हणते गवलनीला पुत्र झाला यशोदेला। गवलन म्हणती गवलनीला गवलनीला पुत्र झाला यशोदेला। गवलन म्हणते गवलनीला पुत्र झाला यशोदेला। हे असे वारकरी जे आहे ते कोळी गीत जे म्हणताना दिसतात आणि आपल्या लाडक्या पांडुरंगाची भक्ती जी आहे ते या सगळ्या कोळी गीतांमध्ये आपल्याला दिसून येते। कॅमेरा पर्सन प्रशांत मोहितेसह सुमित सोनोने, न्यूज 18 मराठी, पोंदरवडे।